येवला तालुक्यातील विखर्णी येथे श्री खंडूमामा शेलार बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था संचलित लक्ष्मी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल विखर्णी या ठिकाणी नुकतेच शालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले। पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेफाली भुजबळ होत्या। आत्मा मालिक संस्थेचे संचालक हनुमंत भोंगळे, संपर्क कार्यालय प्रमुख बाळासाहेब लोखंडे, संस्थेचे अध्यक्ष मोहन शेलार, समता परिषद जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, मकरंद सोनवणे, संतोष खैरनार प्रमुख पाहुणे संस्थेचे म्हणून उपस्थित होते। मोहन बापू शेलार हे नेहमीच इकडे असतात, प्रत्येकाच्या पाठीमागे उभे राहतात आणि आज जे काही इकडे प्रदर्शन घडवलं गेलं हे त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी शाळा देतो तुम्हाला आणि तुम्ही हे प्रदर्शन करा आणि 2 दिवसात हे प्रदर्शन उभं राहिलं। म्हणून परत एकदा त्यांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे, त्यांच्या मिसेसचं कौतुक केलं पाहिजे आणि पूर्णतः या संस्थेचं कौतुक केलं पाहिजे की टीचर्सनी पण सहभाग घेतला आणि हे प्रदर्शन उभं राहिलं। विज्ञान प्रदर्शन हे यावर्षी पहिल्यांदा इतक्या जवळून पाहिलं आणि एक येवल्याचा नागरिक म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला विनंती करायची की विज्ञान प्रदर्शनला प्रत्येक वर्षी शिक्षण विभाग कोणाला तरी स्पॉन्सर बघतो, कारण की याला शासनाचं अनुदान नाही। आपण आमच्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या वर्षापासून हे विज्ञान प्रदर्शन भुजबळ साहेबांच्या माध्यमातून तुमच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात झालं पाहिजे, कारण भुजबळ हा एक ब्रँड आहे आणि विज्ञान प्रदर्शनाची धुरा जर वहिनी तुम्ही घेतली तर या तालुक्यातली प्रत्येक शाळा या ठिकाणी सहभागी होईल। दुसरी एक विनंती अशी आहे की आपण तर बघितलंच मुलांनी किती सुंदर सुंदर या ठिकाणी प्रोजेक्ट तयार केले, परंतु हा प्रोजेक्ट तयार केला तो खूप सुंदर आहे, तो यशस्वी झाला। कुणाचा 1 नंबर येईल, 2 नंबर येईल, 3 नंबर येईल, ते जिल्हा स्तरावर जातील, राज्य स्तरावर जातील, पण प्रश्न असा पडतोय की पुढे काय? कारण ज्या विद्यार्थ्याने हे पॅटर्न तयार केलं ते पॅटर्न तर कोणीतरी ॲक्सेप्ट केलं पाहिजे। आपल्याला कळत नाही, इतक्या सुंदर कल्पना मुलांच्या मनात येतात आणि म्हणून माझी विनंती ही असेल की आपण जर या विज्ञान प्रदर्शनाची धुरा घेतली तर आपण राज्यातल्या अशा इन्स्टिट्यूटला या विज्ञान प्रदर्शनासाठी इन्व्हाइट केलं पाहिजे की त्यांना जर एखादं पॅटर्न आवडलं, आता तुम्हाला एक जे पॅटर्न आवडलं खूप सुंदर होतं की त्या मुलाने वरती पोल्ट्री फार्म, खाली पाण्याचं हे म्हणजे मत्स्य व्यवसाय करता येईल, अजून ते गायींचं पालन करता येईल, पण असा प्रोजेक्ट कोणीतरी तयार केला किंवा सोलरचे वेगवेगळे विज्ञान प्रदर्शन ज्यावेळेस संकल्पना समोर आणली की या वर्षाचं पुढं भरवायचं, तिथूनच सुरुवात जर केली, एक असं लक्षात आलं होतं की मागच्या वर्षी एक अडचण आली होती, त्यावेळेस मकरंद भाऊंनी तो प्रश्न सोडवला होता आणि यावेळेस बापूंनी तो प्रश्न सोडवला। खरं तर माझी एक विनंती आहे, हे प्रदर्शनच मूळ आहे ना माध्यमिक विभागाचं आहे, माध्यमिक विभागानं याच्यामध्ये भाग घेणं जास्त म्हणजे पुढाकार घेणं गरजेचं आहे, परंतु याच्यामध्ये आम्ही सर्वांना सहकार्य करतो असं नाही, कुठल्याच विभागाला सहकार्य करत नाही असं नाही, सगळ्यांना आम्ही सहकार्य करतो, परंतु इथून पुढं मला असं वाटतं या वर्षीपासून एक प्रथा आपण नवीन चालू करावी। पुढच्या वर्षी जे विज्ञान प्रदर्शन होणार आहे ते याच ठिकाणी त्यांना नारळ द्यायचं आणि ती पद्धत सुरू करू, म्हणजे जेणेकरून पुढच्या वर्षी कोण घेणार हे विचारायचीच गरज पडणार नाही। आणि विज्ञान प्रदर्शन म्हटलं की शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक त्याचं वेगळंच असं आकर्षण असतं, कारण की माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि माणसाचं इतर प्राण्यांपासून जे वेगळंपण आहे तर ते त्याच्या बुद्धीमुळं आहे। आज जगाच्या पाठीवर हजारो लाखो कोट्यावधी स्पेसीसचे प्रजातीचे पशुपक्षी प्राणी त्यासोबत सूक्ष्मजीव वास करत असतात, परंतु मानवाचं जे वेगळेपण आहे हे त्याच्या बुद्धीमुळं असतं आणि शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या कल्पनाशक्तीचा सर्वांगीण विकास जर व्हायचा असेल तर अशा पद्धतीचे विज्ञान प्रदर्शन असतील, त्यासोबतच इतर जे काही उपक्रम असतील त्याच्यामध्ये तुमचं वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील,
तर या गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्या बुद्धीचा विकास होण्याला वाव. साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार. डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था. स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ. ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव. संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे.